हॅलो, नमस्ते, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर आज सकाळपासून ना व्लॉग स्टार्ट करते करते असं चालू होतं, पण पुन्हा विचार केला की ते कॅमेराचे अँगल ॲडजस्ट करत 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 माझी कामं खूप उशीर एकतर होतं आणि त्यात आपल्याकडे वेळ कमी आहे, कारण आता लग्न 2-3 दिवसांवरती आलं आहे आणि त्याच्यामुळे पटापट आधी घर आवरून घेऊयात, कारण आता 2-3 दिवस पुन्हा घरी नसलो ना की मग ते तसंच वगैरे राहून गेलं तर मग आणि पावसाच्या दिवसात थोडंसं घरात वास वगैरे सुटतो घाणेरडा. त्याच्यामुळे मग आधी सगळं घर स्वच्छ केलं, फ्रीज आवरून घेतलं, बऱ्यापैकी सगळी कामं आवरून घेतली. आत्ता राजनंदिनीचं जेवण वगैरे झाले. सकाळपासून मी काहीच खाल्लेलं नाही, फक्त मी चहा घेतला होता आज, ते पण का थोडंसं काहीतरी असावं पोटात म्हणून चहा आणि बिस्किट खाल्लं होतं. बाकी मग स्वच्छता वगैरे सगळी आवरून झाली, छान सगळं आवरलंय. आता आज संध्याकाळी मला बॅग वगैरे पॅक्स करायच्या आहेत. लग्न कुणाचं आहे हे अजून सांगितलं नाही, याचं कारण म्हणजे त्यांनी सगळ्यांना सांगितलं की नाही मला माहीत नाही, कारण कालपासून काही माझं कॉन्टॅक्ट झालेलं नाही माझ्याच कामांमध्ये मी असल्यामुळे. तर मे बी उद्याच्या व्हिडिओमध्ये वगैरे किंवा आज जर मला कळालं की त्यांनी लोकांना सांगितलं तर मग मी आजच्या व्हिडिओमध्ये पण म्हणजे पुढे सांगेन तुम्हाला. तर आता येस, पसारा दाखवते तुम्हाला आधी. तर इथे पसारा पाहू शकताय, हा सगळा पसारा मी करून ठेवला आहे काल रात्री. काल मी काय केलं की सगळं जे काही मेकअपचं माझं सामान असू देत, स्किन केअर असू देत, सगळं छान अरेंज म्हणजे सगळं व्यवस्थित अरेंज करून ठेवलं आहे. आणि आता मला समजलं की माझ्याकडे काही काही बॉक्सेस लागणार आहे जे व्यवस्थित अरेंज करून ठेवण्यासाठी. माझ्याकडे हे ट्रे जे दिसत आहेत ना असे आहेत, पण तिकडचं माझं जे मेकअपचं कपाट आहे ना, जे ड्रेसिंग टेबल म्हणतात, तर तिथे ना ठेवण्यासाठी वरती बॉक्सेसच लागतील, त्यामुळे ते पण मला घ्यायचे आहेत. एक मिनटं. बापरे, गोंधळ सगळा. राजनंदिनीने म्हणजे नरेंद्रना फोन आलेला, ते बाहेर गेले होते आणि राजनंदिनीने कडी लावली. 2 कडी आहेत आमच्यात ॲक्च्युली, दाराला जे सेफ्टी डोअर आहे तिथे खालची कडी तिने लावून टाकलेली. नरेंद्र इतका वेळ मला हाक मारतात, राजश्री कडी लावली. मी म्हणलं कुठली कडी लावली, मला काय कळेना. म्हणून आता जाऊन बघितलं तर तिने त्यांना बाहेर ते होत्या, तिने कडी लावून घेतली. नशीब. मी नेहमी अशा वेळेस ना मी नेहमी काळजी घेते. कधीच म्हणजे कडी वगैरे जी असते ना वरची, आता खालची ते थोडंसं मला काळजी घ्यावी लागेल. अगं हळू, काय झालं सुरू. इथे अजिबात हात लावायचं नाही, कशाला हात लावायचा नाही. तिचं तरी अवतार ठीक नाही आहे म्हणून तिला आवरायचं आहे अजून, तर नंतर दाखवते तिला. तर इथे असं मी हे सगळं अरेंज करून ठेवलं आहे व्यवस्थित. हिच्यापासून कालपासून मी लपवून ठेवल्यात सगळ्या गोष्टी. 2 मिनटं, हात लावायचं नाही कशाला. तर ती बसले माझ्या ट्रायपॉडच्या इथे, जे रिमोट असतं त्याच्यावरती बटन दाबत बसले. बरं असू देत. हे सगळं मी व्यवस्थित अरेंज करून ठेवलं आहे. आणि एक सोबत हे पण एक बरेच दिवस ऑर्गनायझर मी मागवलं होतं राजनंदिनीसाठी, हेअर बेल्स वगैरे किंवा गळ्यातले जे काही असतात ना ते सगळं व्यवस्थित राहावं म्हणून मागवलं होतं. तर हे पण अरेंज करायचं, पण आत्ता याच्यासाठी वेळ नाही आहे, कारण खूप कमी टाईम आहे माझ्याकडे आणि कामं भरपूर आहेत. त्याच्यामुळे हे मी आल्यावरती सगळं अरेंज करेन. पण आता हे सगळं जे वेगवेगळं करून ठेवलं ते कपाटात व्यवस्थित ठेवून देईल, आणि जेव्हा लग्न वगैरे करून आलो ना की त्यानंतर ते सगळं व्यवस्थित म्हणजे बॉक्सेस पण येतील तोपर्यंत मी ऑर्डर करणार आहे, तर मिशोवरनं किंवा ॲमेझॉनवरनं. तर ते सुद्धा छान अरेंज करून नंतरच ठेवेन. आता हे असंच उचलून या कपाटात ठेवणार आहे, तिथे भरपूर स्पेस आहे, एकावर छान अरेंज करून ठेवते हिने गोंधळ घालण्याच्या आधी. आणि राजनंदिनी, नो बाळा, माझा ट्रायपॉड खराब करू नकोस ग. खडू घेऊन त्याच्यावरती रंगवत बसले. आणि मी काही ड्रेसेस पण ऑर्डर केले होते मिंत्राचे वगैरे, म्हणजे मी हॉल वगैरे करते तुम्हाला माहिती आहे, म्हणजे ड्रेसेस सजेस्ट करते तुम्हाला, तर त्यातलेच काही मी ऑर्डर केले होते. इंस्टाग्रामवरती मी ते व्हिडिओज करत असते हॉलचे, म्हणजे ड्रेसेस ऑर्डर करायचे, ते दाखवायचे. बऱ्याच लोकांना वगैरे आवडतात तसे व्हिडिओ, सो तेच मी केले होते, मागवले होते. तर त्यातला हा एक ड्रेस आहे, खूप मस्त आहे, दाखवते एक मिनटं. हा असा टॉप आहे. आता हिचा गोंधळ चालू झाला इथे. हा असा टॉप आहे आणि खाली अशी ही पॅन्ट आहे, कॉर्सेट आहे. क्वालिटी छान आहे, एकदम मऊ मटेरियल, एकदम सॉफ्ट असं मटेरियल आहे याचं. आणि पॅन्टचं सुद्धा मटेरियल खूप सॉफ्ट आहे. त्यामुळे तुम्हाला जर हवं असेल तर मी टॅगसुद्धा केलेलं असेल स्क्रीनवरती वगैरे, तुम्हाला कुठेतरी येईल, किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा चेक करू शकता.
बाकीचे ड्रेसेस नंतर दाखवते, कारण आता जायचंय बाहेर. तोरण ऑर्डर नाही सॉरी, ही खाली काहीतरी करते ना ते, त्याच्यामुळे माझं लक्ष नाही व्यवस्थित. तर तोरण जे आहे तर ते घ्यायचं, जे दाराला लावायचं असतं ना लग्न घरात, तर ते घेण्यासाठी चाललो आहे आता आम्ही. आणि दुर्डी म्हणजे जे आपण हे घेऊन जातो, बरंच गारवा वगैरे म्हणतात, तर त्याच्यासाठी पण एक छोटीशी ती हे घ्यायची आहे, बुट्टी टोपली किंवा काय म्हणतात तुम्ही बघा, तर ते सुद्धा करायचं आहे. सो आता पटकन हे असंच पसारा ठेवून चालले. ते सगळं खरेदी करून येऊन मग हे आवरून मग बॅग पॅकिंगसुद्धा करायचं आहे. प्लस हे साड्यांचं पण गोंधळ आहे सगळं बघायचं, इस्त्री करणं हे सगळं, कारण थोडंसं ते विस्कटले आणि मला असं वाटतं की आता तेवढी म्हणजे जास्त काही विस्कटलेली नसल्यामुळे घरच्या घरी थोडीशी इस्त्री करेन. तर चला पटकन आवरते आणि निघते. आमच्या घराच्या वास्तुशांतीच्या वेळेस आम्ही जिथे घेतलं होतं ना तोरण, तर तिथे व्हरायटी पण छान होते आणि रेट पण रिजनेबल होते. बट तिथे गाडी पार्क करायचं थोडंसं अवघड होतं, कारण रोड पण छोटे छोटे आहेत आणि मेन एरिया असल्यामुळे तिथे थोडंसं अवघडच पडतं त्या एरियात पार्क करायला. म्हणून मग इथे आम्हाला महानगरपालिकेच्या जवळ एक ठिकाण भेटलं. थोडेसे महाग होते, बट म्हटलं तरीसुद्धा चला इथेच घेऊयात, कारण आमच्याकडे वेळसुद्धा तितका नव्हता. त्यामुळे त्यातल्या त्यात आम्हाला जे आवडलं ते आम्ही इथून घेतलं. मागेच ठेवणार आहे. तर आता मी जिथे पाहिलं ना तोरण, तर बरेचशी व्हरायटी वगैरे होती छान छान, आणि 1000, 1500, 700 वगैरे असं होतं. आमच्या घराच्या वास्तुशांती वेळेस जेव्हा आम्ही घेतलेले ना ते पण छान होते आणि तिथे थोडे रेट कमी होते आणि इथे जास्त होते रेट, पण तरी आम्ही आता म्हणलं कुठे गाडी लावायचं फिरत बसायचं, म्हणून मग आम्ही घेतलं. जास्त पण आपलं वेळ महत्वाचा होता आता, त्यामुळे ते घेतलं एक छानसं. घरी गेल्यावर दाखवते तुम्हाला. चार करा. तर उद्या आहे साखरपुडा, पाहुणे पण येणार आहेत, मग त्याच्यासाठीच म्हणून मग बहुतेक त्यासाठी मला दीदींचा कॉल आलेला की फ्रूट्स घेऊन या, अर्धा किलो सगळे. ते फ्रूट्स वगैरे घ्यायचे चालू आहेत आता. आणि त्यात आमच्या राजनंदिनीने मस्त बऱ्याच दिवसांनी केळं खाल्लंय. मध्ये पाऊस सुरू झाल्यापासून केळी बंद केली होती. काय आला तिकीट ठेवता इथे ठेवू नका, घरी रात्रभर हे होणार नाही ना, खराब नाही ना होत. चला चलो. एक अर्धा तास झाला आम्ही घरी आलोय आणि आल्या आल्या जरा मम्मीला दीदीला व्हिडिओ कॉल वगैरे करून घेतला. दिवसभर त्यांच्याशी काही बोलणंच नाही झालं. आणि मी आज अचानक भयानक निर्णय घेतला आणि हेअर कट करायचं ठरवलं. ॲक्च्युली खालचे जे असे हेअर्स होते ना हे लेंथमधले, तर ते जरा थिन झाले होते आणि ते मी आता काय करते की माझे, अगं थांब ना बाळा, माझे जे ओरिजिनल हेअर आहेत ना तर ते मी थोडे दिवस आता मेंटेन, मला बोलू दे राजनंदिनी, मला ते मेंटेन करायचं आहे आता थोडं. मला कंटाळा आला स्ट्रेट हेअरचा, कारण गेली ऑलमोस्ट 7 पण नाही, मला वाटतंय 8-9 वर्ष झाले माझे हेअर स्ट्रेट आहेत आणि ट्रीटमेंट केलेले. आणि आता मी ठरवलं की मी नॅचरल माझे हेअर ठेवणार आहे. आता माझे केस विस्कटलेत कारण राजनंदिनीने अवतार करून टाकलाय माझा, पण मी हेअर कट केलंय. आणि माझा प्रॉब्लेम असा आहे की मी लेअर किंवा थोडं काहीतरी वेगळं कस्टमाइज करणार होते, पण प्रॉब्लेम असा झाला की ते मला बोलले माझे जे हेअर आहेत ते खालचे बोटॉक्स केलेले आहेत आणि ते स्ट्रेट आहेत केस, आणि त्यांचं असं होतं की जर कट केले लेअरमध्ये तर ते अगदीच कटकट दिसणार. म्हणजे बाकीच्यांची कशी अशी छान दिसतात, अशी इथे जे असे दिसत आहेत ना जेव्हा आपण लेअर करतो तसे माझे नाही दिसणार आहेत, जे मागचे आहेत ते केस. म्हणून मग ते बोलले की फक्त फ्रंटला फ्रेमिंग करतो असं आणि बॅक साईडचे मग स्ट्रेटच ठेवतो, आणि नंतर आता 6 महिने केस वाढव बोलले आणि त्याच्यानंतर आपण काहीतरी छान करूयात हेअरकट. मग मी आता मला करायचेच होते थोडेसे, खालचे पण ड्राय वगैरे झाले होते आणि मॅनेजेबल नव्हते ते, जर असं लॉंग हेअर झाल्यामुळे ना मला ते नको होतं. खाली थीन एवढीशी शेपटी दिसत होती, मग ते उडून टाकले मी मस्त. आता अचानकच निर्णय घेतला मी, म्हणजे इथून निघता नरेंद्रना म्हटलं नरेंद्र कट करू काय तर कर, मग गेले आणि करून आले. तर मला छान वाटायला लागले, पण असं थोडेसे शॉर्ट केल्यानंतर आता मी विस्कटलेत राजनंदिनी. माझं सगळं ती इतकी खेळत बसते ना त्या केसांबरोबर वगैरे. ते पण नाही बघा चालूच यायचं काहीतरी.
मग बघू आता मला पण म्हणजे सेट करायला बरे पडतात आता हेअर. आणि मी काहीतरी थोडं हे करू शकते. माझ्याकडे जो हेअर ब्रश वगैरे व्हॉल्युमायझर आहे त्याच्याने थोड्या टिप्स पण घेऊन आले मी त्या माझ्या फ्रेंडकडनं की कसं काय आपण करू शकतो केसांसाठी. आणि आता उद्या साखरपुडा असं छोटासा एक कार्यक्रम आहे. त्यानंतर नेक्स्ट डे मुहूर्तमेढ, त्यानंतर हळदी दुपारी आहे, लग्न संध्याकाळी आहे. त्यानंतर 2 दिवस गॅप झाल्यानंतर पूजा आहे. आणि 23 तारखेला आरवचा बर्थडे आहे. सो आम्हाला तिकडेही जायचं आहे. दीदीकडे पूजा आणि ते बर्थडे आहे त्यामुळे तिकडे आम्हाला जायचं आहे. असं सगळं मला वाटतंय सोमवार मंगळवारपर्यंत आमचं बिझी असणार आहे. आणि तुम्हाला सांगू मला कित्येक जणींचे मेसेज आलेत की हेच ना की जे मी व्लॉग्स आता टाकले होते लास्टचे 1-2 तर त्याच्यावरती फक्त कॉमेंट्स नाही तर अजूनही मला DM येत आहेत सगळ्यांचे स्वतःचे एक्सपिरियन्स. जर मी स्क्रीनशॉट्स जे काढून ठेवले असेल तर तुम्हाला इथे शेअर करते त्यांचे. तर प्रत्येकाने आपले आपले एक्सपिरियन्स किंवा त्यांच्या फिलिंग्स वगैरे किंवा मला मोटिवेट करण्यासाठी जे मेसेजेस केलेले आहेत तर ते खरंच. आणि असं नाही 1-2 लाईनीमध्ये छान मोठे मोठे पॅराग्राफ केलेत. म्हणजे मी किती मला बाकी काय नाही जास्त मिळवलं असलं तर ठीक आहे पण माणसं खूप छान छान मिळवलेले आहेत मी या सोशल मीडियामुळे. आणि खूप खूप थँक्यू तुम्हा सर्वांचे. तर चला आता तिकडचं मेन माझं काम आहे की मला ते सगळं अरेंज करायचं जे मी मगाशी दाखवलं होतं तुम्हाला मेकअपचं ऑर्गनायझेशन वगैरे केलेलं ते ठेवून द्यायचं आहे कपाटामध्ये. आणि बॅग पॅकिंग करायची आहे. त्याच्यावरती अजून 2 शूट आहेत जे आज मला द्यायचेच आहेत काही करून. तू आता मुद्दामून मारून घेतेस. हिच्याकडे लक्ष नाही दिलं की मुद्दामून जर स्वतःला असे काहीतरी हात वगैरे करून घेते आणि मग येते लागलं करत येते. तर चला आता जरा हिला झोपते काय बघते आणि त्याच्यानंतर मग भेटूयात आपण. पुन्हा म्हण. एकच बोलायचं नाही सारखं. एकदा सुरू केलं की ते चालू बाबा. पुन्हा म्हण. ओके तर राजनंदिनीला झोपवलं आता आणि आता पसारा सगळं आवरायला आले. तर आता तात्पुरतं इथे माझं हे कपाट आहे. आता या कपाटात तात्पुरतं असे हे सगळे प्रोडक्ट्स वगैरे जे आहेत हे अजून अरेंज करायचं आहे. इथे मला हे सगळं इथं जो पसारा आहे हा. आणि बाकी इथे राजनंदिनीची सगळी खेळणी ठेवून दिलेत. आणि खालच्या साईडला थोडंसं बाकीचं काही इथं माझी मशीन आहे ही ह्याची एक्सरसाइजवाली. तर असं हे सगळं आता इथं अरेंज करणार आहे. हे वाला जे आहे ते म्हणजे मला स्पेस मिळेल कारण मला पॅकिंग करायचं आहे अजून बॅग पॅक करायची आणि व्हिडिओ एडिटसुद्धा करायचे आहेत. राजनंदिनीने माझं सगळं जे सेटिंग होतं ते घालवलं तिला. ते मस्त एकदम सिल्की झाल्यामुळे त्याच्यात ती खेळत बसली होती सारखं केस आणि माझं सगळं सेटिंग घालवलं तिनं. आता माझं मी उद्या पुन्हा करणार आहे. आणि साड्या पिकोफॉलला दिलेल्या त्या भेटल्या पण ब्लाऊज अजून स्टिच केलेलं नाही आहे. उद्या मला ब्लाऊज एक हवा होता जो एंगेजमेंटसाठी मला घालायचं होतं. एंगेजमेंट म्हणजे नॉर्मल छोटूसा कार्यक्रम आहे थोडक्याच लोकांमध्ये अगदी जवळच्या. तर त्याच्यासाठी मला साडी हवी होती आणि ब्लाऊज स्टिच केलेलं नाही आहेत. त्या काकी बाहेर कुठेतरी गेल्या होत्या आणि ते पण म्हणजे असं जाणं गरजेचं होतं त्याच्यामुळे. तरी लकीली त्या मला देतो म्हणलं तेच खूप झालं. मग त्या उद्या संध्याकाळी 7 वाजेपर्यंत देतो बोललेत. उद्याचं फंक्शन करून पुन्हा येऊन ते परत सगळं ब्लाऊज वगैरे घेऊन मी जाणार म्हणजे रिटर्न परत जाणार आहे तिकडे कारण लगेच नेक्स्ट डेला मुहूर्तमेढ आहे. त्यामुळे आता हे पटापट आवरते बॅग पॅक करते आणि व्हिडिओ पण एडिट करायचे. तर ना हे मला अजून अरेंज नाही करता आलं आहे कारण वेळ खूप कमी झाला आहे माझ्याकडे. आणि तात्पुरतं फक्त मग मी हे याच्यामध्ये असे माझे जे हेअर बेल्स आहेत ते ठेवून दिलेत. आणि दाखवते किती पसार आहे माझ्याकडे. हे बघा हे काय नाही राजनंदिनीचं आहे खाली. या इथूनपासून इथपर्यंत सगळा पसारा माझा आहे. याच्यामध्ये सुद्धा आहे.
ते छोटे छोटे काही ट्रे होते माझ्याकडे म्हणून बरं मला हे सगळं अरेंज म्हणजे त्याच्यात ट्रे भरून ठेवता आलं वेगवेगळं सॉर्ट करून असं. आता हे जे आहे तर मला हे मोठ्याच कपाटात ठेवायला लागणार आहे. आता सध्या हे सगळं असं भरलेलं आहे. जसं मला जागा भेटेल तसं मी सरकवून ठेवलं आहे. जेव्हा हे लग्न कार्य वगैरे आटपेल आणि थोडी फ्री होईन त्यावेळेस निवांत सगळं व्यवस्थित अरेंज करेल. म्हणजे जागच्या जागी वस्तू मिळाल्या की पण आपल्याला पण बरं वाटतं. आता हे तात्पुरतं असंच ठेवून देते. तर हे सगळं आवरून झालं आहेच. आता खाली पसारा म्हणजे जो नको असलेला भाग आहे तो इथे पाहू शकताय कोपऱ्यात ठेवला आहे सगळा. हा आता मी उद्या आवरणार आहे कारण आता उशीर पण भरपूर झाला आहे आणि व्हिडिओ एडिट करायचे आहेत आणि मेन स्पेस करून ठेवायचं आहे मोबाईलमध्ये पुढचे शूट्स करण्यासाठी. आणि इथे साड्या वगैरे ठेवल्या जे की आता थोडंसं चेक करून बघते की काही प्रॉब्लेम नाही ना. कारण मागच्या वेळेस मी जेव्हा एकदा असंच केलं साडी ह्याला दिली होती इस्त्री करायला वगैरे आणि ड्रायक्लीनला आणि नेमकं असं प्रॉब्लेम झाला की जेव्हा नेसताना मला कळलं की साडीच्या निऱ्यांच्या इथे एक कलर लागला त्यांच्याकडूनच. त्यांनी तो पुन्हा नंतर व्यवस्थित करून दिला आता मला. पण ते अचानक असं व्हायला नको म्हणून आता साडी जरा असं ओपन करून चेक करून बघणार आहे. आणि दीदीला मी सांगितलं होतं की माझ्याकडे जे आहे ते मी घातले तर बऱ्याच वेळा जे ज्वेलरी सेट वगैरे आहेत आणि आता परत नवीन घेऊ नाही वाटत आहेत मला. कुठं खर्च करत बसायचं एका दिवसासाठी म्हणून म्हणजे ते सेट्स आपण पुन्हा वापरतो पण तेच 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 होऊन जातं. मग दीदीकडे तसे भरपूर सारे सेट्स होते. मग मी तिला म्हटलं की मला पाठवून दे म्हणून. तर तिने मी एक दोन म्हणजे मला असं वाटत होतं की एक दोन ठीक आहे. तिने भरपूर सारे पाठवून दिलेत. तर त्यातले पण मी ट्राय करेन आणि कुठले कुठले घ्यायचे आहेत ते बघेन. मी आत्ता ओपन करते. तिने दिल्यापासून काल मिळालेत मला पण मी अजूनही ओपन करून पाहिलेलं नाही आहे. हा एक पाहिला असेल तुम्ही तिच्या ह्याच्यामध्ये खूप सुंदर आहे. त्यानंतर सेम त्याच्यावरच्या ह्या बँगल्स अशा आणि हा एक असा मस्तवाला. आता हे असं जे सेट्स असतात ते बऱ्यापैकी साड्यांवरती मॅच होऊनच जातात. हा पण खूप सुंदर आहे बट मला याचं टेन्शनच आहे. राजनंदिनी काय हालत करते देऊ जाणे त्याचं. ते मणी मोती वगैरे तिला ते खेळायला कलरफुल आवडेल त्यामुळे ती उडू शकते. त्याने हा एक सेट असा मोत्यांचा वगैरे आहे तो दिलाय तिने. अजून हा वाला पण एक दिलाय असा. प्लस हे पण खूप सुंदर आहे. असं नाही आहे सॉरी. हा वाला एक आहे. आणि हा मला जाम आवडलाय. कशावर तरी मॅच व्हायला पाहिजेत खूप बरं होईल. मला वाटतं त्या येल्लो साडीवरती पण छान वाटेल कदाचित बघायला हवा जरा. आणि हा एक ब्लॅक कलरचा पण दिलाय सेट तिने. असे जवळजवळ ऑलमोस्ट मला ते 1 2 3 4 5 6 7 8 9 ज्वेलरीचे ते सेट दिले तिने मला पाठवून. आणि आता बघू त्यातले कुठले कुठले मॅचिंग होतं. मी फक्त आता साईडला सामान सगळं काढून ठेवणार आहे व्यवस्थित लावून आणि थोडंफार भरून ठेवेन बॅगमध्ये. नंदिनीचे कपडे तिकडे आहेत त्यामुळे ते काय अजून ते झोपले दोघंजणं त्यामुळे ते काय तर मी नाही घेऊ शकत. ते उद्याच सकाळी होईल आणि उद्या लवकर आवरायचं आहे. ऑलमोस्ट म्हणजे मला आता 11पर्यंत तरी आम्हाला आवरायचंच आहे. इथून निघालो की 12पर्यंत पोहोचेन तिथे. बाकी सगळं आवडलं आहे. सकाळी लवकर उठायचं आणि मेन ब्लॉग एडिट करायचा आहे त्यामुळे आता पटापट मी हे सगळं आवरायला घेते. आणि त्या व्हिडिओ एंड करण्यापूर्वी सांगते मी जी कमेंटबद्दल मी बोलले होते तर ती कमेंट मी तुम्हाला इथे साईडला एक ठिकाणी दाखवते. आणि एक मला कालचा आज मी अपलोड नाही केला तर कालच्या व्हिडिओवरती एक कमेंट आली होती. खूप उशिराने आली होती पण ती कमेंट इथे मी दाखवते. तुम्ही फक्त फरक बघा. जेव्हा आपण एखाद्याला सांगतो समोरच्यात मधली कमी असू देत त्याची चूक असू देत किंवा त्याला कोणती तरी गोष्ट समजावून सांगायचं असेल तर त्याची एक पद्धत असते. आणि तुम्हीच सांगा मला तुम्हाला कोणती कमेंट योग्य वाटते ज्यामुळे समोरच्याचं मन दुखावणार नाही तर मला नक्की सांगा. आणि मग म्हणजे मी का त्याच्यावरती रिॲक्ट झाले ना हे तुम्हाला समजेल या कमेंट्सवरून. मी नेहमी तुम्हाला म्हणते ना तुम्ही चांगल्या शब्दात सांगा मी ते लक्षात ठेवेन किंवा मी ते समजून घेईन. तर हेच आहे
जे ती दुसरी कमेंट पॉझिटिव्ह आहे ना, तर त्या ताईंची कमेंट तिने इतकी पॉझिटिव्हली इतकं छान सांगितलं ना, मला खरंच खूप आवडली कमेंट त्यांची. आणि तुमच्या सगळ्यांचीच आवडली, पण मी ही सांगते की त्यांनी इतकी मोठी कमेंट टाकली, प्लस त्याच्यात त्यांनी मेन्शन केले की तू हे असं केलं पाहिजेस, यासाठी केलं पाहिजेस वगैरे. आणि खरंच खूप छान ताई, धन्यवाद. आणि तुम्हा सगळ्यांनासुद्धा. तर हेअर कट केला आहे, कसा वाटतोय सांगा. माझे जे हेअर स्टायलिस्ट आहेत किंवा ज्यांच्याकडे मी नेहमी जाते, तर त्यांनीही मला आता म्हणलं की थोडे दिवस तू कर्लीच हेअर मेंटेन कर, लॉंग होऊ देत आणि त्यानंतर आपण काहीतरी छान हे करूया त्याच्यावरती. तर येस, आणि मी मिरर सलूनमध्ये जाते. राजारामपुरीमध्ये आहे मिरर सलून, 10व्या गल्लीमध्ये. खूप सुंदर हेअर कलर असू देत, हेअर कटिंग असू देत, त्याचबरोबर म्हणजे बाकीचे सगळे पण आपल्या लेडीजचे जे असतात सर्विस, ते सगळे ते करतात. तिथे अजून एकटी मुलगी म्हणजे त्यांची बहीणच आहे, तीसुद्धा खूप छान सर्विस देते. तर नक्की तुम्हालासुद्धा जर काही करायचं असेल, तुम्ही कोल्हापूरमधले वगैरे असाल, तर तिथे व्हिजिट करा. पाटणे हायस्कूल जे आहे ना, त्याच्या साईडलाच आहे मिरर सलून. तर येस, चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केला तर तुम्हाला व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा नोटिफिकेशन येते. नोटिफिकेशन ते येते, पण बेल आयकॉनवरती टॅप करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि हाईपचं ऑप्शन दिसला तर नक्की हाईप करा. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.